दिल्लीत झालेल्या पुरस्कारांमुळे राजकीय पटलावर संताप नाट्य सुरू झालं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एका मंचावर आले आणि त्यानंतर हा सगळा सत्कार सोहळा पार पडला आणि यानंतर आता विविध राजकीय चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. ताई, या सगळ्या घटनांकडे, या घटना म्हणता येणार नाही, सोहळ्याकडे कसं बघता आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या प्रतिक्रियांकडे तुम्ही कसं बघता? साहित्य संमेलन आणि वाद हे एकमेकांना चिकटून येतात. याच्या संबंधाने आत्ता आपल्याकडच्या विश्व साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सांगितलं की साहित्य संमेलन, राजकारण या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. त्यामुळे जे काही घडलं त्याच्यात वाद होणार नाही असं काही नव्हतंच. तो वाद होणं अपेक्षित होतं. परंतु पवार साहेबांच्या संबंधाने राऊत साहेब जे व्यक्त झाले त्या व्यक्त होण्याच्या पाठीमागची भूमिका समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. पवार साहेब आमचे आहेत, आमच्या हक्काचे आहेत. आमची आणि त्यांची एक आघाडी आहे, ते मित्रपक्ष आहेत. त्यामुळे मित्रपक्षावर आमचा एवढा तर अधिकार असेल की जो आमचा शत्रुगट आहे किंवा ज्यांच्यामुळे आमच्या पक्षाचं नाव चिन्ह गेलं, ज्यांच्यामुळे आम्ही गेली 3-4 वर्षांपासून प्रचंड एक मनस्ताप सहन केला, तर आमचा मित्र जर त्या मंचावर दिसला तर आमचं व्यथित होणं फार स्वाभाविक आहे. पण शिवसेनेचा प्रॉब्लेम असा आहे की शिवसेनेला आपला जो खरेपणा आहे किंवा शिवसेनेला जो आपला जो स्वभाव आहे तो स्वभाव लपवता येत नाही. म्हणजे काही लोक म्हणतात ना की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करू, तसं टप्प्यात आल्यावर वगैरे असं काही शिवसेनेकडे नसतं. शिवसेनेकडे मनाला गोष्ट नाही रुचली ती ताडकीफाड लगेचच बोलून दाखवली. शिवसेना रोखठोकपणे बोलण्यामध्ये आत्तापर्यंत प्रसिद्ध आहे. त्यामुळे जे त्यांना जे वाटलं, ओपन किचन जे शिस्त ते दिसतं, जे वाटलं ते राऊत साहेबांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. पण राऊत साहेब असं म्हणतायत की थेट अस्मितेचाच मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागला या संपूर्ण कार्यक्रमामुळे असं ते म्हणतायत. कारण ज्या एकनाथ शिंदेनी महाराष्ट्र फोडला त्यांचाच सत्कार थेट शरद पवार जर करत असतील तर संपूर्ण राज्याच्या अस्मितेवर धक्का लागला असं म्हणतायत. एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते अमित शाह यांच्यामुळे. अमित शहांनीच पुढाकार घेतला होता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा. महाराष्ट्रातही जेव्हा जेव्हा अमित शहा येतात तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पेक्षा सुद्धा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जास्त सलगी असते, जास्त जवळीक असते. आणि ते अमित शहा इथं येऊन जेव्हा पवार साहेबांवर बोलतात, टीका करतात, तेव्हा पवार साहेबांच्या प्रवक्त्यांच्याही आधी आम्ही ढाल बनून उभे असतो. अर्थात आम्हाला कोणी सांगितलंय का? नाही. पण आम्हाला असं वाटत राहतं की आमच्या मित्राकडे कुणीही बोट नाही दाखवलं पाहिजे. त्या अमित शहांच्या सरपरस्तीखाली वाढणारे एकनाथ शिंदे, त्या एकनाथ शिंदेच्या पुरस्कार सोहळ्याला जावं की न जावं. तर पवार साहेबांच्या तशा मूव्ज खूप अनाकलनीय असतात, अनप्रिडिक्टेबल असतात. त्यामुळे त्यांना जावं की न जावं हा सांगायचा अधिकार आम्हाला नाही. परंतु त्यांच्या जाण्यामुळे आम्ही व्यथित झालो हे नक्की आहे. तुम्ही व्यथित झाला असं म्हणताय, मित्रपक्ष आहे तेवढा तुमचा अधिकार आहे असंही तुम्ही म्हणताय. 2 दिवसात व्हॅलेंटाईन्स डे येतोय, तर याच निमित्ताने दुरावा असं काही दिसतंय, जाणवतोय? नाही 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 नाही, व्हॅलेंटाईनच्या आधीची एक लुटुपुटूची भांडणं असतात, रुसवे फुगवे असतात. ती रुसवे फुगवे बस चालू असतील, याच्या पलीकडे काही नाही. पण व्हॅलेंटाईनचा तुम्ही उल्लेख केलाच आहे तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की बऱ्याचदा ना मुलगा मुलगी पळून जातात, सगळ्यांचा विरोध पत्करतात, कुठेतरी जाऊन लग्न करतात आणि मग त्यानंतर त्यांचे अत्यंत गोडी गुलाबीचे दिवस सुरू होतात. एक एक हनीमून पिरियड सुरू होतो आणि तो हनीमून पिरियड संपला की सगळा रंग उडून जातो. सध्या शिंदे आणि भाजपाचं मात्र ते झालेलं आहे. सुरत गुवाहाटीला ते पळून गेले, तिकडे पळून जाऊन त्यांनी स्वतःचं काहीतरी ठरवलं आणि मग नंतर इकडे आले. हनीमून पिरियडचे सुरुवातीचे गोडी गुलाबीचे दिवस, सभागृहात एकमेकांची भलावण, स्तुती पाठकासारखी भाषणं, शब्दफुलांची उधळण, हे सगळं आता संपलेलं आहे. आणि आत्ता ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये एक एक कुरघोड्या करण्याचं राजकारण सुरू आहे. प्रताप सरनाईकांनी 1310 बसेस खरेदीचा निर्णय घेतला, त्याला भाजपाकडून खो देणं असेल, गडचिरोलीचं पालकमंत्रीपद काढून घेणं असेल, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून दोघांमध्ये प्रचंड रस्सीखेच असेल, किंवा पालघरचं पालकमंत्रीपद गणेश नाईकांना असतानाही गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये मला जनता दरबार घ्यायचं आहे हे म्हणणं असेल, किंवा कालच्या आपत्ती निवारणमध्ये त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री असेल, हे सगळं जर बघितलं तर निश्चितपणे भाजप आणि शिंदे यांचा हनीमून पिरियड संपलेला आहे आणि आता ते घटस्फोटाच्या मार्गावर चालले आहेत असं म्हणण्याला पुरेसा वाव आहे.
मग दिल्लीतल्या पुरस्कारांबद्दल रोहित पवार असं म्हणतात की राज्य जे आहे ते यशवंतराव साहेबांच्या विचारांवर चाललेलं आहे आणि तो राजकारणाचा सुसंस्कृतपणा जो आहे तो पुढे नेण्याचं काम पवारसाहेब करतायत. तर याबद्दल जे संजय राऊतांनी केलेलं विधान असतील किंवा त्यांचे जे सगळ्या आजची कमेंट्स असतील त्या खूप आश्चर्यकारक आहेत असं म्हणतात. रोहित पवार असतील किंवा एकूणच सगळे हे सगळे आमच्या मित्रपक्षातले आहेत. सगळ्यांबद्दल आमच्या मनामध्ये आदरभाव आणि ममत्व आहे. परंतु यशवंतराव चव्हाण सोयीनुसार आठवू नयेत एवढी आमची किमान माफक अपेक्षा आहे की जेव्हा जेव्हा आपल्या वागण्या बोलण्याला समर्थन मिळवून घ्यायचं असेल तेव्हा तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब आठवावे असं पण काही नाही आहे. याची कृपया आपण दखल घ्या. पण म्हणजे तुम्ही त्याच मुद्द्यावर येत आहे की मित्रपक्ष आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत राहतात. नहीं नहीं, मी मगाशीही कोणाशी तरी बोलताना म्हटलं बघा कि एक हमारा दोस्त है जिससे हम बहुत बहुत ज़्यादा वफादार है और हमारा एक वफादार दोस्त जिसने हमसे एक इंतहा की हद तक बेवफाई की है, अगर उससे जाकर आंख मिचोली कर रहा है तो यकीनन वफादार दोस्त को बुरा तो लगेगा ना. बस तेच आहे. बेवफाई झाली आहे म्हणजे नहीं नहीं, आंख मिचोली असं म्हटलं मी की बेवफाई करने वाले दोस्त से अगर आंख मिचोली हो रही है तर वाईट वाटणार की आम्हाला. असं कसं. मग आता त्याच गोष्टीचं महायुतीच्या नेत्यांकडनं आता राजकारण सुरू झालं की त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडलाय. शिवसेना मग शरद पवारांची राष्ट्रवादी आता वेगळी होणार. काही जण म्हणतात की ठाकरे पक्ष ठाकरे गटाचा आता अंत सुरू झालाय. अशा विविध कमेंट सुरू आहेत. नाही नाही नाही, ते महायुतीतल्या काही लोकांना जर मनातले मांडे खायचे असतील तर त्यांनी निश्चितपणे खावेत. किंवा काही मी बघितले काही वाचाळ प्रवक्ते त्यांना वाटेल त्या पद्धतीने व्यक्त होत आहेत तर त्यांनी आधी आपलं काय जळतंय ते बघितलं पाहिजे. आमच्याकडे काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही म्हटलं की पवारसाहेब आमच्या हक्काचे आहेत आणि आम्ही आमच्या हक्काच्या माणसावर आमचा राग व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आमच्याकडे काय चालू आहे यापेक्षा भाजपाने शिंदे आणि दादांमध्ये काय कलगीतुरा लावून दिलाय तो एकदा त्यांनी बघावा की भाजपा अगदी निवांत आहे. एकीकडे स्वपक्षातल्या सुरेश धसांना लावून द्यायचं आणि दादा गटातल्या धनंजय मुंडेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न करायचा. दुसरीकडे गोगावले आणि तटकरेंमध्ये लावून द्यायची झुंज. तिसरीकडे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये झुंज लावून द्यायची. ही जी भाजपची खेळी आहे त्याच्यावर भाजपने लक्ष द्यावं. बाकी आम्ही आमचे जी जॉईंट फॅमिली आहे त्यातलं निस्तरायला समर्थ आहोत. काही इतर प्रश्न आहेत. राहुल सोलापूरकरांचं स्टेटमेंट जे आहे ते व्हायरल होत झालं. अनेक आंदोलनं त्यांच्या घराबाहेर झाली. अगदी भीम अनुयायी असतील, मराठा ऑर्गनायझेशन्स असतील, अनेक ठिकाणी आंदोलनं त्यांच्या विरोधात झालीत. गुन्हा मात्र अजून पुण्यात एकही दाखल झाला. राहुल सोलापूरकरला ठोकला पाहिजे आणि दिसेल तिथे ठोकला पाहिजे. जो चुकला तो ठोकला, या न्यायाने त्याला ठोकला पाहिजे. परंतु एकीकडे 24 तास उलटून जात नाहीत. खरं तर 24 तासापर्यंत मिसिंग कंप्लेन असते, पण 24 तासाच्या आतच मी त्याच्याकडे येणार आहे, त्याच्याकडे येतोच. 24 तासाच्या आतच ज्याची एकीकडे किडनॅपिंगची कंप्लेंट तुम्ही लिहून घेता का तर तिथे मंत्री होता तक्रार करता म्हणून, आणि इथे सगळे आंबेडकरी अनुयायी प्रचंड संताप आणि आपला संताप व्यक्त करतायत अनेक दिवसांपासून. मात्र त्याच्यावर मात्र तुम्ही दखल घेत नाही. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. मला गृहमंत्री तथा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साधा प्रश्न विचारायचा आहे की मुख्यमंत्री महोदय, खरंच आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदरभाव आहे का? जर तो आदरभाव त्यांच्या मनात असेल तर त्यांनी तो आदरभाव राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करून दाखवावा. नसेल तर ही सगळी जी नौटंकी आहे ती थांबवावी. दुसऱ्या बाजूला कालचीच अगदी ताजी घटना आहे. तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे ऋषीराज सावंत हा बँकॉकला गेला. ते सगळं नाट्य रंगलं. तुम्ही त्याच्यावर बोललात. काय एकंदरीत परिस्थिती आहे? म्हणजे एका बाजूला आंधळे बाबतच्या कंपॅरिझन होते दोन्ही गोष्टींचं, त्याला अटक होत नाही, मात्र मुलासाठी सगळी यंत्रणा वेठीस धरली जाते. नाही, हे फार म्हणजे चिंताजनक आहे. आणि गृहमंत्री हे सगळं खपवून कसं काय घेतात? एकीकडे गृहमंत्री म्हणतात की आम्ही कुणाचेही लाड करणार नाही, आम्ही सगळ्यांनी शिस्तीत राहिलं पाहिजे, आम्ही कुणाबद्दलही अधिकचं ममत्व भाव बाळगणार नाही. मग तानाजी सावंतांबद्दल हा ममत्व भाव का आहे? रंजन शर्मा यांना खरंच गृहमंत्री समज देणार आहेत की नाही देणार? कारण 24 तास आधीपर्यंत मिसिंगच असते. तुम्ही 24 तासाच्या आत त्याची किडनॅपिंगची कंप्लेंट करता फक्त तुमच्या रुसून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी. बरं, त्यातनं अजून एक उपप्रश्न तयार होतो.
एकीकडे जगद्गुरू तुकोबा रायांचे 11वे वंशज निव्वळ 32 लाखाचं कर्ज अंगावर झालं म्हणून आत्महत्या करतात, आणि दुसरीकडे तानाजी सावंतांचा मुलगा 78 लाखाचं स्पेशल प्रायव्हेट जेट करून जातो. पैसा किती आहे तुमच्याकडं? पोरग रुसून जाताना जर 78 लाखाचं जेट करून जात असेल तर आईला पोराच्या सगळ्या हाऊस मौज करायला किती लाख खर्च करता? पैसे येतात कुठे एवढे? तानाजी सावंतांकडे एवढे पैसे येतात कुठून की तानाजी सावंतांना यांची कल्पना नसते. बरं, RTGS केलेले पैसे आहेत ते, RTGSने तुम्ही पैशाचा व्यवहार केलाय, याच्यावर कुणी प्रश्न उपस्थित करत नाही. सरकार पक्षातले सो कॉल्ड मुलुंडचे ते HD व्हिडिओ स्पेशालिस्ट ते याच्यावर काहीच बोलत नाहीत. सगळीकडचे घोटाळे आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा ठेका घेतलेले सो कॉल्ड भाजपाचे आमदार तेही काही बोलत नाहीत. भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या दमानिया त्याही याच्यावर काही बोलत नाहीत. कुठून येतात एवढे सगळे पैसे? या पैशांवर बोललं पाहिजे, या पैशांवर प्रश्न विचारले पाहिजे. ॲट द सेम टाइम राज्यातनं एवढ्या मुली गायब होत आहेत, त्या मुलींच्या कंप्लेन होत नाहीयेत. संतोष देशमुख साहेबांच्या हत्येची फिर्याद जर इतक्याच तात्काळतेनं तुम्ही इतक्याच लगबगीने दाखल करून घेतली असती तर पुढचा हा प्रॉब्लेमच झाला नसता. किंबहुना संतोष देशमुखांच्या संबंधाने जी खंडणीची फिर्याद होती ती दाखल करून घेतली असती तर कदाचित संतोष देशमुख आज हयात असते. मग संतोष देशमुख एक साधा सरपंच आहे म्हणून त्याची कंप्लेंट लिहायची नाही, आणि तानाजी सावंत एक कॅबिनेट मिनिस्टर, एका फार मोठ्या शिक्षण संस्थेचा चालक मालक पालक म्हणून त्याची तक्रार लिहून घ्यायची. म्हणजे हे सरकार फक्त आणि फक्त भांडवलदारांचं आहे, गोरगरिबांचं सामान्यांचं नाहीये. यावर खरं तर गृहमंत्र्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. तुम्ही जर बघितलं ताई तर या सगळ्या घटनामध्ये म्हणजे त्याची जर क्रॉनॉलॉजी बघितली आपण तर एक कंट्रोलला फोन जातो, त्याच्यानंतर तक्रार दाखल होते, काही वेळातच म्हणजे अगदी क्षणांमध्ये अर्धा तास 1 तास 2 तास जो वॉट एव्हर मीन टाईम आहे त्याच्यात गुन्हा दाखल होतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अगदी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असतील, सगळी यंत्रणा, पुणे पोलीस आहेत, पुणे पोलिसांचे सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, ह्या सगळ्या त्या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि 4 ते 5 तासांमध्ये तो मुलगा परत येतो. हेच सामान्याच्या बाबतीत जेव्हा तो फिर्याद दाखल करायला जातो तेव्हा या फास्ट गोष्टी होत नाहीत, अशा आता चर्चा सुरू झाल्या. अगदीच मी तेच सांगतेय की ज्या स्पीडने रंजन शर्मांनी ही फिर्याद दाखल करून घेतली, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन मी नागपूरहून परत येताना नागपूर एअरपोर्टवर माझ्यावर हल्ला झाला, त्याची मी फिर्याद दिलेली आहे. त्या फिर्यादीचं काय झालं हे अजूनही मला पुणे पोलिसांनी सांगितलेलं नाही. ना मला विश्रांतवाडी पोलीस स्टेशनने कळवलंय, ना मला CPने कळवलंय, जॉईंट CPने कळवलंय, मला त्यातलं काहीच माहीत नाहीये. कित्येक अशा पोलीस, म्हणजे आपल्याला आठवत असेल की बदलापूरच्या प्रकरणात वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून मला 8 तास उन्हात बसावं लागलं, पण ती तक्रारच दाखल होत नव्हती. परंतु आत्ता मात्र म्हणजे फक्त आपल्या रुसून चाललेल्या पोराला अडवण्यासाठी तानाजी सावंत स्वतः एक प्रँक कॉल घडवून आणतात आणि त्या प्रँक कॉल नंतर अवघ्या 2 तासात सगळी यंत्रणा हलते. 2 तास 2 फोन कॉल आणि संपला विषय. तुमचं म्हणणं आहे तो जो कॉल होता कंट्रोलला गेलेला तो प्रँक कॉल होता? अर्थात तो प्रँक कॉल होता, कारण ज्या पद्धतीने, बघा माझ्या बोलण्याला खूप सारे आधार आहेत. एकीकडे तानाजी सावंतांच्या कुटुंबातल्याच व्यक्ती गिरिराज सावंत आणि इतर लोक असं सांगत आहेत की त्यांच्या घरात असा काही प्रॉब्लेम नव्हता किंवा तो कुठेही निघून गेला नव्हता, बस त्याला स्वतंत्र काहीतरी करायचं होतं जे घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणजे तुम्हाला माहिती होतं सगळं, तो गेलाय हे तुम्हाला माहिती होतं, त्याने एवढी मोठी रक्कम भरली आहे याचा अर्थ त्याच्यासोबत त्याच्या क्रू मेंबरची सगळी लिस्ट आहे, हे सगळं तुम्हाला माहीत असताना तुम्ही किडनॅपिंग म्हणता. कारण तुम्हाला माहीत होतं की किडनॅपिंग म्हटल्याशिवाय पोलीस यंत्रणा तुम्हाला हाताळता येणार नाही, पोलीस यंत्रणा वापरता येणार नाही, आणि पोलीस यंत्रणेच्या शिवाय तुम्हाला उड्डाण केलेलं विमान पुन्हा परत बोलावता येणार नाही. बंगालच्या उपसागरातनं तुम्ही विमानाला परत बोलावता, ताकद किती आहे. त्याच ठिकाणी जर एखादा गोरगरिबाचा जीव चालला तर मात्र तुम्ही त्याला साक्ष, पुरावे, कागदपत्र, किती गोष्टी मागता, तपासता. अजूनही तुम्ही वाल्मिक कराडाच्या आवाजाची टेस्टिंग घेताय, त्या आवाजाचं पुढे काय झालं ते कळतच नाहीये. अजूनही तुम्ही तपासताय, तुम्हाला एक मोबाईल रिकवर होत नाहीये साधा. बंगालच्या उपसागरातनं अख्खं विमान तुम्ही परत आणता पण तुम्हाला विष्णू चाटेचा एक मोबाईल रिकवर होत नाही. तुम्ही त्याच्यात पुरावे आहेत का आम्ही तपासून बघू वगैरे म्हणताय, आणि याच्यात असा कोणता पुरावा तुम्हाला किडनॅपिंगचा मिळाला होता? कोण होता किडनॅपर? कुणाचा कॉल होता तो? कुठल्या नंबरवरून आला होता? कळालं पाहिजे जनतेला, कारण यासाठी सगळा वेळ, पैसा आणि श्रम जे तुम्ही वाया घालवलेत
तो वेळ, तो पैसा, तो श्रम हे इथल्या सामान्य लोकांच्यासाठी तुम्ही कधीही खर्च करत नाही. खूप खूप धन्यवाद ताई. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.